श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजयोग मुद्रा नेत्री नये रे तुझी निद्रा तैवेच श्रीराम जना सुभद्रा। तत्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती। महाराज म्हणतात, एखाद्या मद्यपीप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो। त्याला सर्व कळते पण वळत मात्र नाही। एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणतो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो। खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे। संतांजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे। आपल्याला काही करायचे उरले आहे असे ते वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे। भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे। जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच करते। वास्तविक गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही, म्हणून कामधेनुपेक्षा सुद्धा गुरु श्रेष्ठ आहे। महाराज पुढे म्हणतात, अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही। संत समागम प्रारब्धाने होतो, पण समरीतीने जाता आले तर खरा समागम घडतो। पण आमचा मार्ग विषय आहे म्हणून संत भेटूनही त्यांचा समागम आपल्याला होत नाही। विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवा कालव होते। त्यांची आपल्याला कल्पनाही येणार नाही। आपली बुद्धी आपल्याला समाधानात नेत नाही, तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे। अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले। संतांना जिज्ञासा मूळचीच असते, आपल्याला ती नाही, म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे। काही केल्याशिवाय सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती हा होय। सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे। ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल। एखादा मनुष्य घोड्यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत। एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या घोड्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर काढून ओढून आणायचे, पण यासाठी शक्ती फार लागते। दुसरा मार्ग असा की आपणच घोड्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे। विद्वत्ता ही घोड्यासारखी आहे। वरवर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथर असते। तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रामध्ये सापडतात, पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते आणि ते सगळीकडे एकच असते। विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते। शहाण्याने त्या भानगडीत न पडावे। हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम आहे। महाराज शेवटी म्हणतात, कोणत्याही सत्पुरुषांची संगत, कोणत्याही सत्पुरुषांची परंपरा रक्षण केली पाहिजे, त्यात आपले काही घुसडू नये। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत।